नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन व्हिडिओ, ते पण आहे आपलं रिलेटेड टू FCI रिक्रुटमेंट 2023. म्हणजेच काय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आपल्या भारत सरकारद्वारे जी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे जे एक्झाम्स होत राहतात प्रत्येक वर्षी, त्याबद्दल यामध्ये माहिती मी सांगणार आहे. सो याची माहिती काय असणार आहे की त्या एक्झाम्स कधी असणार आहेत किंवा त्या एक्झामची लास्ट डेट कधी असणार आहे, फॉर्म फिलअपची लास्ट डेट कधी असणार आहे, त्याच्यानंतर त्याची वयोमर्यादा काय आहे, म्हणजे एज लिमिट काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं हे बघा ऑफिशियल साईट आहे, आपण बघणार आहोत. पूर्णपणे बघून घेऊया की एक्झाम्स कसे द्यायचे आहेत, फॉर्म्स कधी निघणार आहेत वगैरे सगळे. ठीक आहे, हे बघा FCI रिक्रुटमेंट 2023. हे जे FCI रिक्रुटमेंट आहेत ते कशासाठी, इलिजिबल कॅन्डिडेटसाठी घेतात. वेगवेगळे ऑफिसेस सेटअप आहेत पूर्ण कंट्रीमध्ये. आपल्या नोटिफिकेशन आलेले आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून, जे तुम्हाला PDF मधून भेटणारच आहे. ठीक आहे, जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत ते ऑनलाईन तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ॲप्लिकेशन फीज असणार आहे बघा 250. वुमेन कॅन्डिडेटसाठी नील पेमेंट, म्हणजे काहीच पेमेंट करायची गरज नाही आहे वुमेन कॅन्डिडेट्स, लक्षात घ्या. त्यानंतर वॅकन्सी डिटेल्स बघूया आपण. नेम ऑफ डिपार्टमेंट आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे आपल्या भारत सरकारद्वारे जे आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. वॅकन्सीज असतील वॉचमॅन, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर कॅटेगरी आणि अजून बऱ्याचशा पोस्ट आहेत. लक्षात घ्या, 5000 टोटल 5000 पोस्ट आहेत. नोटिफिकेशन लवकरात लवकर येणार आहे. डेट सुरू होणार आहे जुलै 2023. लास्ट डेट असणार ऑगस्ट 2023 आणि एक्झाम डेट असणार आहे डिसेंबर 2023. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल साईट सुद्धा देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. बट इथे पहिल्यांदा लक्षात घ्या की त्याची तयारी करा. एक्झामची पूर्णपणे तयारी करण्यासाठी पूर्ण माहिती हवी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की FCI रिक्रुटमेंट 2023 ची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, त्यानंतर एज वगैरे काय असणार आहे सांगणार आहे. टोटल पोस्ट असणार आहे, लक्षात घ्या 5000. आपण डिटेलमध्ये बघूया की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, जर मॅनेजर असेल द कॅन्डिडेट मस्ट बी ग्रॅज्युएट डिग्री. जर तुम्हाला मॅनेजर पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर ॲटलिस्ट तुमची ग्रॅज्युएशन डिग्री विथ 60% मार्क्स पाहिजे आहे. मॅनेजर डिपॉझिट असेल तर द कॅन्डिडेट मस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर इक्विलंट फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, सेम आहे. त्याच्यानंतर तिसरं पद आहे मॅनेजर मुवमेंट्स, ह्याच्यासाठीही ग्रॅज्युएशन लागणार आहे. सिमिलरली अकाउंटसाठी तुम्हाला अकाउंट्सची माहिती असली पाहिजे किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएट मेंबरशिप ऑफ याची माहिती असली पाहिजे तुम्हाला. मॅनेजर टेक्निकल असेल तर BSc इन ॲग्रिकल्चर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, म्हणजे त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधून तुमची BSc कंप्लीट हवी किंवा BTech डिग्री किंवा B.Ed डिग्री इन फूड सायन्स, म्हणजे फूड सायन्समधून डिग्री हवी आहे. म्हणजे काय, हे खूप सारे पद आहेत, पोस्ट आहेत, याच्यासाठी वेगवेगळे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्रीज मेन्शन केलेलं आहे. तेच जर मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर तुमचं डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे. त्याच्यानंतर मॅनेजर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर पर्टिक्युलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून केली पाहिजे आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅनेजर हिंदी हे झालेले आहेत पोस्ट. ठीक आहे, एज लिमिट बघूया आपण. FCI रिक्रुटमेंट एज लिमिट काय असणार आहे, मॅनेजरची 28 वर्ष म्हणजे 28 इयर्सची आहे अप्पर एज लिमिट, आणि मॅनेजर हिंदी 35 इयर्स. ठीक आहे, हे कास्ट वाईज दिलेले आहे. ठीक आहे, हे कास्ट वाईज तुम्हाला जे काही एज लिमिट्स आहे ते एज रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आपण बघूया. सिलेक्शन प्रोसेस फॉर मॅनेजर, म्हणजे हे काय झालेलं आहे की अजून प्रोसेस द FCI रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शन प्रोसेस डिफरंट फॉर इच कॅटेगरी. प्रत्येक कॅटेगरीसाठी काय वेगवेगळं आहे. द कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इच स्टेज, म्हणजे प्रत्येक स्टेज तुम्हाला काय करायचं आहे, क्वालिफाय व्हायला पाहिजे प्रत्येक वॅकन्सीजला. ओके, फर्स्ट जे असणार आहे त्याला ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि इंटरव्ह्यू, त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे. आणि सेम हिअर मॅनेजर हिंदीसाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट अँड इंटरव्ह्यू. आता एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, जसे की 2022 मध्ये जसं एक्झाम पॅटर्न आहे सिमिलरली ते 2023 सुद्धा एक्झाम पॅटर्न आहे. फर्स्ट फेजमध्ये टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिले जाणार आहे तुम्हाला, आणि इच क्वेश्चन विल कॅरी एन इक्वल 1 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क कन्सिडर केलं जाणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, लक्षात घ्या. एक जरी क्वेश्चन चुकला तरी तिथे 1/4 ऑफ मार्क विल बी कट, म्हणजे 1/4 मार्क इथे कट होणार आहे. इफ क्वेश्चन इज लेफ्ट बँक दॅट इज नो आन्सर इज मार्क्ड बाय द कॅन्डिडेट. मग जर क्वेश्चनचा आन्सरच नाही दिला तर तुम्ही तिथे निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. द मार्क्स ऑब्टेन इन फेज विल नॉट बी रिकॉर्ड इन द फायनल मेरिट रँकिंग.
हे लक्षात घ्या. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, एक्झाम पॅटर्न आहे. त्याच्यानंतर FCI रिक्रुटमेंट 2023 फेज 1 एक्झाम पॅटर्न बघू. इंग्लिश लँग्वेजला 25 क्वेश्चन्स असणार आहे, मॅक्झिमम 25 मार्क असणार आहे. टाइम ड्युरेशन लक्षात घ्या, 15 मिनिटं फक्त टाइम ड्युरेशन असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटीज सुद्धा 25 क्वेश्चन असणार आहे, मॅक्झिमम मार्क 25 असणार आहे आणि 15 मिनिटाचं टाइम ड्युरेशन असणार आहे. न्यूमरिकल ॲप्टिट्यूडचं सुद्धा सेम आहे, 25 क्वेश्चन्स, 25 मार्क्स आणि 15 मिनिटाचं ड्युरेशन. जनरल स्टडीज सुद्धा 25 आणि 15 मिनिटाचं टाइम ड्युरेशन असणार, म्हणजे टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन्स असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि टाइम ड्युरेशन राहील 60 मिनिटाचा, म्हणजे 1 तासाचं. लक्षात घ्या, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असणार आहे आणि जर क्वेश्चन चुकला तर तिथे निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर होणार आहे. जर अटेम्प्ट केला क्वेश्चन आणि जर चुकला तर तो निगेटिव्ह मार्किंग ॲज ए कन्सिडर करणार आहे, म्हणजे 1/4 मार्क तुमचे कट होणार. हे पूर्णपणे आपण रिक्रुटमेंट प्रोसेस बघितलेली आहे FCIची. FCI म्हणजेच काय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे नोटिफिकेशन्स येत राहत आहे, म्हणजे काय लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाणार आहे एक्झाम डेट्सची किंवा फॉर्मची. सो तुम्ही तयारी करून ठेवा आणि त्याची एक्झाम डेट असणार आहे डिसेंबर 2023 मध्ये. सो हा व्हिडिओमध्ये काही इश्यू असेल, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.